कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. आज राज्याला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार. दादांच्या प्रतिमेसमोर सुनेत्रा पवार नतमस्तक. महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू. महाडमधील हॉटेलला लागली भीषण आग. दासगाव परिसरात मोठी खळबळ. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. सुधागडमध्ये भाजपला मोठा धक्का. खासदारांच्या पत्नीचा मोठा पराभव. शर्मिला बोडके ठरल्या जायंट किलर. परळीमध्ये मशाल जोरात पेटली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार. शहीदी समागम शताब्दी सोहळ्यानिमित्त येणार पंतप्रधान. प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा. अमित शहांची नवी मुंबईत उपस्थिती. खारघरच्या ओवे मैदानावर कार्यक्रम होणार संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज मंत्रालयात विधिवत कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालय येथे जाऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयातील कार्यालयात दादांच्या प्रतिमेला अभिवादन करताना सुनेत्रा पवार अत्यंत भावुक झाल्या होत्या. यावेळी पुत्र पार्थ पवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. या ऐतिहासिक सोहळ्याला खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांसह अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी महिला, शेतकरी आणि वंचितांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संवेदनशील आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्यातील महिला नेतृत्वाला एक सक्षम आणि नवी प्रेरणादायी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव येथे मध्यरात्री एका बंद हॉटेलला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संतोष सावंत यांच्या मालकीचं हे हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होतं. मध्यरात्री अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यानं आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं. ही आग विझवण्यासाठी दासगावमधील स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र हॉटेलमधील जुन्या लाकडी सामानामुळे आगीचा भडका अधिकच उडाला. घटनेची माहिती मिळताच महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच आग आटोक्यात आणली गेली. या भीषण आगीत हॉटेलमधील सर्व घरगुती वस्तू, फर्निचर जळून खाक झालं असून सावंत यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलं. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर नेरूळ ते सानपाडा दरम्यान एक थरारक आणि भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगातील ह्युंदाई कारनं समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपलं नियंत्रण गमावलं. ही कार रस्त्यालगतच्या बोलार्डला धडकून चक्क 2 वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात कार चालक आणि रिक्षा चालक दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने वाशी येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पाम बीच मार्गावर 60 किलोमीटरची वेगमर्यादा असतानाही अनेक चालक सर्रास वेगाचे उल्लंघन करत आहेत. वेगाच्या या जीवघेण्या खेळात निष्पाप नागरिकांचे प्राण जात असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरते आहे. गुहागर तालुक्यातील मळण पंचायत समिती गणाचा निकाल अक्षरशः हृदयाचे ठोके वाढवणारा ठरला. अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या मानसी रांगळे या केवळ 64 मतांच्या फरकाने विजयी झाल्यात. शेवटपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष उसळला. मानसी रांगळे यांच्या या विजय मिरवणुकीत वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. JCBच्या साह्याने आकाशात गुलालाची उधळण करण्यात आली तर क्रेनच्या मदतीने विजयी रथाला भव्य हार घालण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला।
या थरारक विजयामुळे मळणगणात राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची चिन्हे दिसत असून रांगळे यांच्या विजयाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. राजापूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. तळवडे जिल्हा परिषद गटातून सिद्धाली मोरे तांबडे पंचायत समितीमधून समीक्षा वाफेलकर आणि तळवडे पंचायत समितीमधून अपेक्षा मासे या तीनही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयानंतर पाचल बाजारपेठेत शिवसैनिकांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्यासह विजयी उमेदवार सिद्धाली मोरे आणि समीक्षा वाफेलकर यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आमदार किरण सामंत यांच्या मोलाचे मार्गदर्शन आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला दिले आहे. या विजयामुळे राजापूर विभागातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मतदारांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्व विजयी उमेदवारांनी त्यांचे मनापासून आभार मानलेत. आगामी काळात लोकोपयोगी विकास कामांना गती देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेने मोठा विजय प्राप्त केलेला आहे. या अनुषंगाने आपण काय सांगाल? जेव्हा जेव्हा चक्रव्यूह रचला जातो तेव्हा तेव्हा आमचा मतदार हा श्रीकृष्णासारखा रथ सांभाळत धनुष्यबाणाच्या माध्यमातून हा चक्रव्यूह भेदूनच काढतो आणि हा विजय हा धनुष्यबाणाचा आहे. आणि आज राजापूर आमचा धनुष्यमय झालेला आहे. लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा आमचे 11च्या 11 जिल्हा परिषद गट हे धनुष्यबाणाने भेदून काढलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व उमेदवारांचे मला मनापासून आभार मानायचे. सर्वांच्या कष्टाला यश आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री साहेब, आमचे आमदार साहेब यांच्या कष्टाला सुद्धा यश आलेलं आहे. हा विजय विकासाचा आहे. यावेळीच्या निवडणुकीमध्ये थोडीशी अटीतटीची ही लढत झालेली आहे. याबाबत आपण तुम्ही काय सांगाल? नाही, अटीतटीची नक्कीच झाली, कारण आमची आमदारकीचा हा इथे पहिलाच टर्म आहे. तर आमच्या पक्षाची फळी बसून इथे 1च वर्ष झालेलं आहे. पण बघायला गेलं तर धनुष्यबाण हे चिन्ह काही मतदारांसाठी नवीन नाही आणि प्रत्येक मतदार हा धनुष्यबाणाच्या पाठीस उभा राहिलेला आहे. हे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचं होतं. जर तुम्ही पाहाल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त विकासावर मत मागत होता आणि हा जो विजय आहे हा विकासाचाच विजय आहे. या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? या विजयाचं पूर्ण श्रेय आमच्या पुऱ्या कार्यकारिणीला आहे. ज्यांनी ज्यांनी भैयांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर आहे. ज्यांनी ज्यांनी पालकमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला त्यांनी आहे. कारण कार्यकर्ता हा शब्द आजकाल जर तुम्ही पाहाल तर खूप कमकुवत असा लेखला जातो. पण माझं असं मत आहे की जो पद घेऊन काम करतो तो पदाधिकारी असतो. पण जो कार्य आपलं करत राहतो त्याच्याकडे पद असो किंवा पद नसो तो म्हणजे कार्यकर्ता असतो. त्याच्यामुळे हा विजय हा फक्त आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. जय महाराष्ट्र. आज आपला आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. सर्वांच्या सहकार्याने आपले सर्व सहकारी मला म्हणजे आज निवडणुकीला म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि पुढील जे काय प्राधान्याने काम करता येईल तेवढं मी करायची प्रगती करेन. आजचा हा विजय खरोखरच माझ्या मते कार्यकर्त्यांचा आहे आणि त्याचबरोबर माननीय आमदार साहेब आणि अपूर्वाताई यांचा हा विजय आहे. त्याबद्दल आणि मला सगळ्या मतदार बंधूंनी भरभरून यश दिलं त्याबद्दलही त्यांचाही आज हा मी विजयाचा श्रेय त्यांना देऊ इच्छिते आणि थांबते. पंचायत समितीनंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेवरती आपण निवडून गेले आहेत, काय सांगाल? खरोखरच म्हणजे हे मला अपेक्षित नव्हतं, ते अपेक्षित झालेलं आहे आणि आम्हाला जे नेतृत्व मिळालं आहे ते अपूर्वताई आणि भैया साहेब यांचं नेतृत्व मिळालं आहे आणि धनुष्यबाण ही आम्हाला निशाणी मिळाली आहे. आणि ही लढत ही खरोखरच आजच्या अटीतटीची होती आणि तेही धनुष्यबाणाचे चिन्ह आम्ही लढवून विजयी झालो आहे. सर्व आम्हाला सहकार्य मिळालेलंच आहे आणि कार्यकर्त्यांनी खरोखरच सर्व मेहनतीने आम्हाला निवडून आणलं आहे. अटीतटीच्या लढाईमध्ये हा विजय झालेला आहे. या विजयाबद्दल तुम्ही कोणाला श्रेय द्याल आणि काय वाटतंय आपण? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. खरं तर भैयांच्या नेतृत्वावरती आणि अपूर्वताईच्या नेतृत्वावरती हा विश्वास ठेवून जे सर्व या विभागातील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सर्व या लोकांना सर्व श्रेय जातं. आबा, तुमची ही शिवसेनेमध्ये पहिलीच लढाई होती. या लढाईमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करून विजय प्राप्त केलेला आहे. कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना तुम्ही काय सल्ला द्याल? ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची होती. कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वबळावरती आणि भैयांच्या आशीर्वादाने ज्या तळवडे जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे.
भैया शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे विकास आणि विकासच केला जाईल. ही लढत जरी अटीतटीची असली तरी ही लढत अटीतटीची नव्हती. ही लढत जी होती ती कार्यकर्त्यांची होती आणि आमचा कार्यकर्ता सर्व तळागाळापर्यंत पोचलेला होता. परंतु काही लोकांपर्यंत आम्हाला जे पोचायचं होतं ते आम्ही पोचण्यामध्ये कमी पडलो असं याचा अर्थ होतो. आम्हाला खऱ्या अर्थाने जवळपास 1500 ते 1600 लीड पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी जो मिळालेला विजय आहे तो ऐतिहासिक विजय आहे आणि हा जो विजय आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा विजय आमच्या विकासाचा आहे. हा विजय भैया शेठ आणि आमची पोरगी अपूर्वाताई हिचा विजय आहे. अर्थात आपल्या सर्वांचा विजय आहे. आणि आपण जो विचारलेला प्रश्न आहे की माझी यामध्ये पहिल्यांदाच ही एंट्री झालेली आहे, त्या माझ्या एंट्रीला कुठेतरी चांगलं आणि यशाचं पाऊल पडलेलं आहे असंच मी म्हणेन. धन्यवाद. लांजा विधानसभा मतदारसंघात आमदार किरण सामंत यांचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं जोरदार यश संपादन केलंय. गवाडे जिल्हा परिषद गटातून संतोष रेवाळे यांनी 6274 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केलाय. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण परिसरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे खानवली गणात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे यशवंत देऊ वाकडे यांनी बाजी मारली असून त्यांनी 2502 मते मिळवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लक्ष्मण मोरिये यांचा पराभव केला. तसेच गमाणे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या उमेदवार दीपा दळवी यांनीही विजय मिळवत पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. शिवाय विजयाची घोषणा होताच शेकडो कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आवाजात भव्य जल्लोष साजरा केला. या विजयामुळे लांजा तालुक्यात आमदार किरण सामंत यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि लांजा पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्याचा निकाल आज 100% हा शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचा विजय झालेला आहे. पैकीच्या पैकी या ठिकाणी 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार निर्विवाद निवडून आलेले आहेत आणि ह्या 100% जो निकाल लागला त्याचं श्रेय मी आमचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय भैयाजी शेठ सामंत साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि आमच्या शिवसेनेचे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आणि सर्व मायबाप जनतेला देतो. हा आजचा जो आनंदोत्सव साजरा आहे ते जनतेनं भरभरून भैयानी लांजा तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामासाठी भरभरून मतदान करून आम्हाला आज 12च्या 12 उमेदवारांना निवडून दिले. आम्ही त्यांचे आभार आहे. मोठ्या मताधिकाने आपण निवडून आलेले आहात. या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? हे जे श्रेय आहे ते भैयाशेठ सामंत आणि सर्व जनतेला देतोय. बंधून जे आहेत माझे सर्व गटातील त्यांना दिलं जाईल. आणि हे श्रेय हे सर्व माझ्या मतदार बंधूंचं, माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि शिवसेनेचे सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, गणातील सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे आणि कार्यकर्ते, महायुतीचे सर्व पदाधिकारी यांना देईल. आणि याच खऱ्या अर्थाने मला या गणवानी पंचायत समितीची संधी देणारे आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार म्हणजे भैयाशेठ सामंत यांनी संधी दिल्यामुळे आज या त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे मी या गव्हाणे पंचायत समितीतून भरघोस मताने निवडून आले. दापोलीत झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिवसेनेनं आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत विरोधकांच्या महाआघाडीचा सपशेल धुव्वा उडवत शिवसेनेनं ऐतिहासिक विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 जागांवर भगवा फडकवून शिवसेनेनं विरोधकांना 4 मुंड्या चित केलाय. तसेच पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागांवर वर्चस्व राखत शिवसेनेनं तालुक्यात आपली ताकद पुन्हा एकदा
मर्यादा दाखवून दिली. केळशी, दाभोळ, कोळबांद्रे, जालगाव, हरणे आणि पालगड या सर्व जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा एकत्र येऊनही त्यांना शिवसेनेच्या विजयाचा रथ रोखता आलेला नाही. या निकालानंतर संपूर्ण दापोली तालुक्यात शिवसैनिकांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केलाय. दापोली तालुक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या उमेदवार साधना महाजन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता जावकर यांचा 3158 मतांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. विशेष म्हणजे साधना महाजन यांनी सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी अर्जासाठी तयारी केली होती, परंतु पक्षानं त्यांना डावलून स्मिता जावकर यांना एबी फॉर्म दिला. अशा कठीण प्रसंगात आमदार योगेश कदम यांनी महाजन यांना शिवसेनेची उमेदवारी देत पक्षाची सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली. या निवडणुकीत साधना महाजन यांना 7453 मते मिळाली, तर स्मिता जावकर यांना केवळ 4265 मतांवर समाधान मानावं लागलं. महाजन कुटुंब हे पारंपरिकरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक असूनही त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मिळवलेला हा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अलिबाग तालुक्यातील चौल येथे तणावपूर्ण घटना घडली आहे. विजयी उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीप्रमाणे शिवसेना उमेदवार डॉक्टर सचिन राऊळ यांच्या विजयानंतर कार्यकर्ते देवदर्शनासाठी जात असताना काही जणांनी त्यांची गाडी अडवत लाठ्या काठ्यांनी काचा फोडल्या, तसेच कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. काल आमच्या जिल्हा परिषद इलेक्शन नंतर मी विजयी झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांसगट देवळामध्ये जात होतो. नागावरनं आम्ही निघालो, तसं आम्ही राम मंदिरापर्यंत पोचलेलो. तिथे आम्ही असताना माझी स्वतःची गाडी फॉर्च्युनर, त्याच्यामध्ये महिला वर्ग होता, माझ्या बहिणी होती, लहान मुलं होते, ते चाललेले. तर चालत गाडी जात असताना त्यांचं एक कार्यालय आहे तिथे उभाटाचं. त्या कार्यालयासमोर गाडी अडवून त्या गाडीवर लोखंडी रॉडनी अटॅक करून काचा फोडण्यात आल्या. महिलांना धमकवण्यात आलं. त्याच्या मागे असणारे माझे बाईक घेऊन असलेले मित्रपरिवार होता, त्यांना लोखंडी रॉडनी मारले. आता मी डॉक्टरांकडे त्यांना घेऊन आलो. त्याच्या पायाला जबर मार बसलाय. आम्ही आता एक्सरे वगैरे काढलेत, नेमकं काय आहे ते कळेल. अतिशय अमानुष प्रकारे हा प्रकार झाला आहे. तुम्ही ठीक आहे, जनतेने तुम्हाला कौल दिला नाही, याचा अर्थ तुम्ही असं नाहीये की कोणाला पण तुम्ही अटॅक कराल, कोणालाही माराल. काल रात्री आम्ही 4 वाजेपर्यंत रेवदंडा पोलीस स्टेशन मध्ये होतो आणि झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हार झाली आहे, स्वीकारण्याची हे पाहिजे. आणि मी अजून एक सांगेन की आत्ताच मी कृषीवल सारख्या पेपरमध्ये बघितलं की त्याच्यामध्ये लिहिलंय की काय कोयते तलवारी घेऊन कार्यकर्ते आलेले. बाबा, एखादा तरी पुरावा दाखवा. काय म्हणजे तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारितेचं तुम्ही हे बदलताय. माझ्याकडे पुरावे आहेत, गाडी फोडतानाचा व्हिडिओ आहे, मी सगळे तुम्हाला देतोय. हे चुकीचं आहे. चुकीच्या प्रकारे वातावरण तुम्ही पसरवताय. आज पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला पूर्णपणे रेवदंडा पोलीस स्टेशनच्या सगळ्या पोलिसांवर, सगळ्या अधिकाऱ्यांवर विश्वास आहे. ते योग्य प्रकारे कार्य करत आहेत. त्यातनं ते नक्कीच जे आरोपी आहेत त्यांना पकडतील आणि योग्य तो न्याय देतील. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तळा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. तालुक्यातील 6 पैकी एकही जागा जिंकता न आल्यानं पक्षाला पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तळा येथील शिवसेना शाखेत भेट देत पराभवाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी 9 उमेदवार असूनही ग्रामीण भागातून शिवसेनेला अनपेक्षित चांगली मते मिळाली आहेत. या अनुभवाच्या जोरावर पुढील निवडणुकीत नियोजनबद्ध संघटन उभारून लढू आणि विजय मिळवू. आगामी काळात तळा तालुका पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनेल असा विश्वास घोसाळकर यांनी व्यक्त केला. या बैठकीला कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तळा तालुक्यातील निवडणूक लढवली. या निवडणुकी लढवत असताना रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. शिवसेनेचे 21 सदस्य निवडून आलेले आहेत.
परंतु तळ्यामध्ये जरी आम्हाला पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा या ठिकाणी 50% मतं देण्यामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि उमेदवार या ठिकाणी आम्हाला यशस्वी झालेले आहेत. या ठिकाणी तळा तालुक्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री सगळे राष्ट्रवादीचे असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व असल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हते, परंतु आम्हाला सक्षम उमेदवार मिळून, कट्टर शिवसैनिक उमेदवार मिळून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभं केलं. उमेदवार करत असताना आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि सामोरं जात असताना ज्या ठिकाणी आमचे बूथ लागत नव्हते जवळजवळ 100% बूथ शिवसेनेचे लागले आणि प्रत्येक गावामध्ये थोडी थोडी मतं भेटली, थोडी नव्हे तर 50% मतं घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याच्यामुळे तळा तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनीचे आम्ही हार्दिक शिवसेनेच्या वतीने आभार मानतो आणि भविष्य कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्ष करून एक निय करून तयार करून त्या ठिकाणी नियोजन करू आणि पुन्हा तळा तालुक्यामध्ये जसा पूर्वीचा बालेकिल्ला होता तसाच बालेकिल्ला सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमचे सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे काम केलं त्यांचे खास आभार. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक मतदारसंघात शिंदे गटाचं वर्चस्व दिसून आलं. मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटानं जोरदार कामगिरी करत जिल्हा परिषदेत 5 तर पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवला. मात्र बिरवाडी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर जाधव यांनी विजय मिळवत वेगळंच चित्र निर्माण केलं. शिवसेना शिंदे गटाकडून 3 वेळा पराजित झाल्याचं शल्य मनात होतं, पण आता टीका करण्यापेक्षा विकास कामांवर भर देणार. ज्या जनतेनं निवडून दिले त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न असेल अशी स्पष्ट भूमिका मयूर जाधव यांनी मांडली आहे. बिरवाडी गणातील हा निकाल स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 3 वेळा पराजित झालेली पंचायत समिती बिरवाडी पंचायत समिती गावातून त्याचा शल्य कुठेतरी माझ्या मनात होतं, पण दादांनी मला उमेदवारी आणि सर्व सहकार्यांनी प्रेरित करून त्या विजयापर्यंत पोहोचवलं. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. खरं तर माझ्याकडे शब्द नाहीत मांडण्यासाठी. सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या पक्ष नेतृत्वाचे सर्व पदाधिकारी व तसेच मतदारांचे, कार्यकर्त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. तोडतोड रोखण्यापेक्षा विकास कामांसाठी अधिकाधिक प्रयत्न करेल. कुणावर टीका करण्यापेक्षा किंवा कुणाला विरोध करण्यापेक्षा मला ज्या जनतेने निवडून दिले त्यांचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याच्याकडे मी जास्त भर. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन पाटील यांची पनवेलच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या निवडीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणातून महाविकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार अर्चना भोईर यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली. यामुळे सत्ताधारी भाजपचा विजय सुकर झाला आणि सत्तेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. या विजयामुळे संपूर्ण पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. नगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे. दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन. त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी ज्या प्रकारे काम केलं त्याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे. त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत 60 जागा जिंकल्या आणि प्रथमतःच इतिहासात नोंद झाली. 70 वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे. त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार, परेशजी ठाकूर साहेब आणि मी, कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच
भरतजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधीही विकासाला आम्ही विरोध केला नाही, चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो. आज त्याचीच प्रचिती आपण बघतो. दुसऱ्यांदा महापौर माननीय नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत. यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी कामं थोडीफार राहिली असतील ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही. मला तर पडद्यामागचे सूत्रधार तर तुम्हीच आहात. नाही असं म्हणता येणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं ह्या चांगल्या प्रकारचं यश आहे. आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही. त्याच्यामुळे आमचं मनोमिलन चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत. पनवेल तालुक्यात नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व 8 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना जबरदस्त धोबी पछाड दिली आहे. तसेच पंचायत समितीच्या 16 जागांपैकी तब्बल 15 जागांवर भाजपनं विजय मिळवून आपलं वर्चस्व राखलं आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय. केळवणे मतदारसंघातून वैदेही घरत या ठाकरे गटाच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. या निवडणुकीच्या निकालानं पनवेलमध्ये भाजपची पकड अधिक घट्ट झाल्याचं स्पष्ट झालंय. मी सर्वसामान्य जनतेचं मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या 8 जागा या भाजप महायुतीच्या पदरामध्ये या जनतेने टाकलेल्या आहेत. खूप मोठा विश्वास या जनतेने आमच्यावरती टाकला आहे. पनवेल पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागा भाजप महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. मला वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा क्षण आहे आणि त्यामुळं वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कसं काम करतं आहे जनता पाहते. देवेंद्र फडणवीसजी कसं काम करतायत हे जनता पाहते आणि त्यामुळे यांच्या योजना लोकांपर्यंत नेणं यासाठी आम्ही काम केलं आहे. पण आता त्यांच्याकडे पाहताना जनतेला जे दिसतं तशा अपेक्षा आमच्याकडून आहेत, त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत, सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब आहेत, आमदार महेश बालदीजी आहेत, प्रीतम म्हात्रेजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत. आम्ही सारे मिळून या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांच्याकडून ऐकलं आहे, लोकांच्या अपेक्षा ऐकलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा परिणाम आहे, कारण ऐतिहासिक विजय मिळालेला आहे. प्रश्नच नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, सबका साथ सबका विकास हे सूत्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलं आहे आणि त्यामुळे या सूत्राच्या अनुसारच काम करण्याचा वागण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याला जनतेनं दिलेला हा प्रतिसाद आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि खालापूर तालुक्यातील सर्वच नागरिकांना आणि मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की आपण जो आमच्यावर विश्वास टाकला आणि खरोखर एक इतिहासात नोंद होईल असा रिझल्ट आज आम्हाला पूर्णतः नागरिकांनी दिला. आणि खास करून माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व तमाम कार्यकर्ते आणि मग नंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदीजी आणि ज्या जोडीची चर्चा स्कूटीवर झाली ती जोडी, या जोडीचा खास उल्लेख करावा लागेल ती म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जयंत म्हात्रे साहेब. कारण स्कूटीवर फोटो आला आणि खरोखर बऱ्याच जणांनी त्यांची टिंगल केली की हे मतं मिळवण्यासाठी राजकारण करतात, परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी एका पक्षात असताना देखील या जोडीवर विश्वास होता तसाच आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. तसाच विश्वास, इनफॅक्ट त्याहून जास्त विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व इतर नागरिकांचा आणि माझ्या मतदार बंधू राजाचा, या सगळ्यांचा विश्वास आज इथे दिसून आला. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 4 जागा जिंकून भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. यामध्ये भाजपचे जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी दादर गटातून तब्बल 8000 मतांच्या फरकानं ऐतिहासिक विजय संपादन केला. जिल्हा परिषदेत भाजपकडून ताई दरवडा,
प्रभाकर म्हात्रे आणि जनार्दन भस्मा विजयी झाले, तर पंचायत समितीच्या 10 पैकी 8 जागांवर भाजपनं कमळ फुलवलंय. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. आमदार रविशेठ पाटील यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील विकास कामांना दिलंय. जनतेने भारतीय जनता पक्षावरती पूर्ण विश्वास ठेवला आहे. पेण पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागलेला आहे. सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील आणि सन्माननीय आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुक्याच्या जनतेने पूर्णपणे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीला आज विजयी केलेला आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोच, परंतु जनतेचे आभार व्यक्त केलेले तेवढे कमीच आहेत. आम्हाला ज्या प्रकारे जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे, आम्ही जनतेचे खरोखर ऋणी आहोत. जनतेसाठी येत्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करून जनतेच्या मनात कायम आम्ही स्थान राखू असं या ठिकाणी सांगतो. आज भारतीय उमेदवारी विशेषतः मी जनता पार्टीचा आभार मानेल की युवा नेतृत्वाला त्यांनी उमेदवारी देऊन आज आपण जे खारेपाटामध्ये जे बोलवते लोक की पाणी प्रश्न आहेच, पण आज मला जनतेने कौल देऊन 1240 मतांचा लीड देऊन मला आज इथे निवडून दिलेला आहे. तर या खारेपाटाच्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील व असं तसं पहिली गोष्ट तर पहिली जनतेचे आभार मानेल आणि भारतीय जनता पार्टीचे आपले खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांचा मी आभार मानेल व तसेच महायुतीचेही आभार मानेल की मला आज इथे काही सीट देऊन व हरिओम शेठ यांना सीट देऊन पक्षाने चांगला एक नेतृत्व दिलेलं आहे की आमचं नेतृत्व सौजन्य सबल आहे. या नेतृत्वाला आम्ही कुठेही तडा जाणून देणार नाही. तर या जनतेने दिलेल्या कौलचं आम्ही नक्कीच इथं सार्थ करू. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानेल की मला ही तिकीट मिळाली दिली. महायुतीचं सुद्धा मी आभार मानेल की महायुतीतर्फे मला कुठलाही हे न करता तिकीट एकतर्फे दिली. आता माझा एकच हे आहे की खारेपाटाचा सर्वांगीण विकास जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, 4 उमेदवार असतानासुद्धा मी 1000 मतात निवडून आलो. या सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेलो आहे आणि भविष्यातसुद्धा ठरेल. या खारेपाटाचा विकास हाच माझा ध्येय. हरिओम. कसं आहे, देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे प्रांताध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण, ह्या सर्व लोकांच्या मुलं खरं म्हणजे ह्या रायगडमध्ये जी भाजप वाढण्याचा हा जो मुहूर्त लागला आहे आणि विकास कामांसाठी ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक घणाघाती घोडदौड चालू आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी रायगडमध्ये पाय रोवण्याचं काम जे भाजपनं केलं आहे त्या नेतृत्वामुळं केले आणि ह्या नेतृत्वामुळं आता घोडदौड आणखी वाढेल. ह्या ठिकाणी ह्याच्यापूर्वी फार एक किंवा दुसरा भाजपचा सदस्य होता, परंतु आत्ता हे 15 ते 17 ह्या ठिकाणी झाले. पुढल्या वेळेला वन साईड ही संपूर्ण जिल्हा परिषद येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात झालेल्या शिहूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. शिहूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या पल्लवी भोईर यांनी भाजपच्या शर्मिला पाटील यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव करत दणदणीत विजय संपादन केला. त्याचबरोबर शिव पंचायत समिती गणातून संजय भोईर यांनी बहुमताने विजय मिळवला असून डोलवी पंचायत समिती निवडणुकीत प्रीती पाटील यांनीही बाजी मारली आहे. दादा, काय सांगाल, जिल्हा परिषद गटातून विजय प्राप्त केलेला आहे, कसं बघता या विजयाकडे? एकूणच पॅनल आपलं विजयी झालेलं आहे. खरं तर या शिहूर जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे व अत्यंत जबाबदारीने या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे 3ही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी सौभाग्य होती पल्लवी प्रसाद भोईर, पंचायत समिती शिवमधून संजय दाया भोईर व डोलवी गणातून सौभाग्य होती प्रीती प्रशांत पाटील, हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. हा खरं तर विजय जनतेचा विजय आहे आणि जनतेने अक्षरशः चिडून जाऊन आणि जे जनतेला या सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरलं होतं इथे पैशाच्या मस्तीने आणि सत्तेच्या मस्तीने जे बाहेरून उमेदवार इथे लादले गेले होते
त्याच्या विरोधात जाऊन लोकांनी अगदी विधानसभेपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी आम्हाला निवडून दिले. मी अगदी सुरुवातीपासून सांगत आलोय की आम्ही अत्यंत जबाबदारीने ही जिल्हा परिषदेची निवडणूक घेतली होती. आम्ही आमच्या प्रत्येक भाषणामध्ये आमचं शिक्षण, आरोग्य, अगदी महिला सक्षमीकरणापासून, पायाभूत सुविधांपासून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून करावायची कामं, त्याचं विजन मांडत आम्ही लोकांसमोर गेलो होतो. परंतु विरोधकांकडे फक्त सत्तेची मस्ती आणि पैशाची मस्ती याशिवाय दुसरे कोणतेही मुद्दे नव्हते. आणि त्यालाच कंटाळून आणि त्याच्या विरुद्ध चिडून लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे इथे मतदान केलं आणि या सत्ताधाऱ्यांना धूळ चारलेली आहे. खरं तर आमदारांच्या घरातील सूनबाई या ठिकाणी पराभूत करून अगदी पुढे जे काही पेणमधलं राजकारण आहे ते कोणत्या दिशेने जाणार आहे आणि लोकांना गृहीत धरल्यावर कशा पद्धतीने लोक त्याचं प्रत्युत्तर देतात याचं उदाहरण या निमित्ताने लोकांनी, जनतेने दाखवून दिलेलं आहे. खरं तर हा ऐतिहासिक विजय मानला जाऊ शकतो. या पुढच्या पेणच्या इतिहासामध्ये पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निकाल असेल एवढं निश्चित सांगतो. ताई, काय सांगाल, कसं बघता या विजयाकडे? अतिशय परिश्रम केलेले आहेत आणि जनतेच्या विकासाभिमुख, लोकाभिमुख राज्य स्थापन करण्याची तुमची संकल्पना एकूणच होती, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम तर सगळ्या जनतेने जे मला भरभरून एवढं मत दिलं आहे, ज्यांनी माझ्या ह्या विजयाचा मोठा वाटा म्हणायला पाहिजे, सर्वसामान्य सगळे आम्ही लोक आहोत. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हा जो विजय आहे तो विकासाचा आहे. म्हणजे ह्या विकासाच्या जोरावर आज इथे हे विजय आमचा साजरा करत आहोत आणि ही मशाल आम्ही पेटवली आहे आणि फाईट आहे स्टिल ऑन. आता अजून पुढे आम्हाला भरपूर कामं करायची आहेत आणि विजय हा साजरा करण्यासाठी मी सर्वांचा इथे धन्यवाद करते. आणि सर्व जे काही लहान पोरं किंवा जे काही सगळ्यांनी इथे रात्रंदिवस आमच्यासाठी झटलेत त्याच्यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, काय सांगाल, कसं बघता आजच्या विजयाकडे आणि जनतेच्या विकासासाठी काय धोरण आहे आपलं नेमकं? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा विजय, आजचा निकाल हा नागरिकांनी आणि या मतदारांनी दाखवून दिलेला आहे की आजचं ह्या वेळेचं जे मतदान झालेलं आहे ते अगदी सुज्ञ नागरिक बनून अगदी त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे की कोणत्याही इथलं पैशाने, माझा विभाग हा पैशाने विकला जात नाहीये, तर एक प्रामाणिक सुज्ञ मतदान होऊन अगदी खूप भरघोस मतांनी आम्हा सगळ्यांना निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून अभिनंदन, आभार मानते. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीच्या या विजयाकडे बघता? एकूणच आपण अनेक सभांमध्ये जनतेच्या विकासासाठी बदल हवा असं म्हटलं होतं, काय सांगाल? शिवगणातून पल्लवीताई कसं होईल जिल्हा परिषदेसाठी आणि प्रीती प्रशांत पाटील या दोन्ही गंधरातून आणि संजय दह्या होईल. मी स्वतः पंचायत घरातून निवडून आलेला आहे. खरं तर हा विजय हा या सर्वांच्या कार्यकर्त्याचा आहे. इथं धनदानग्याची सत्ता होती, त्यांना वाटत होतं की आम्ही सत्तेजवळ काही करू, पैशाजवळ काय करू, परंतु या गोरगरीब जनता आणि कार्यकर्त्याच्या जीवावर या आमच्या तिन्ही सीटा भरघोस मध्ये निवडून आल्या आणि त्यांना अशी चक्रात बसली की आता पुन्हा ते असं धाडस करणार नाही. आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये विकास असेल किंवा रोजगाराच्या ज्या संधी आहेत कशा निर्माण केल्या जातील भविष्याच्या काळात? आमच्या इथे संबंधित तुम्ही 7 ते 8 वाडे आहेत, म्हणून त्यांच्या जनसामान्यांचे प्रश्न असतील, रस्ते प्रश्न असतील, लाईटचे असतील, पिण्याचे प्रश्न असतील, त्यासाठी आम्ही अहोरात्र काम करतो आणि त्या कामाच्या जोरावर त्या जनतेने आदिवासी विकासाच्या माध्यमातून आम्हाला इथं भरघोस पाठिंबा दिलेला आहे. अलिबाग तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आंबेपूर कुर्डूस मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटानं मोठी झेप घेतली आहे. जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या पत्नी रसिका केणी यांनी येथे दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचा भगवा डौलानं फडकवलाय. या विजयामुळे अलिबागमध्ये शिवसेनेचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा धक्कादायक सामना करावा लागला. राजाबाई केणी यांच्या दांडक्या जनसंपर्क आणि प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा रसिका केणी यांना या निवडणुकीत प्रचंड फायदा झाला. कसं वाटतं पहिल्यांदा आणि काय सांगाल जनतेबद्दल? खरंच छान वाटतंय, खूप आनंद वाटतोय. 2 दिवस खूप धडधड एकदम घाबरून गेले होते की काय जनता कोणाला कौल देईल, पण माझ्या गोरगरीब जनतेने एका घराणेशाहीचा नाश केलाय आणि एका गरीब कुटुंबातील मुलाच्या कामावर खुश होऊन, म्हणजे राजा केणी एक विकास पुरुष याच्यावर विश्वास ठेवून तो आज माझ्या गळ्यात ही विजयाची माळ घातलेली आहे. त्याच्यामुळे हा विजय मी सगळ्या म्हणजे गोरगरीब जनतेसाठी मी हा अर्पण करत आहे.
इकडे जिल्हा प्रमुख आपण आता जिल्ह्यामध्ये शिवसेनेला खूप मोठी भरारी मिळालेली आहे, याबद्दल आलेल्या सर्व उमेदवारांबद्दल आपण जिल्ह्याचा विचार करून काय सांगाल? शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली, मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चांगला असा जनतेने कल या शिवसेनेला दिलेला आहे आणि एक नंबरचा पक्ष शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये राहिलेले आहे. आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेने, मायबाप, जनता, महिला यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल, या मतदारसंघातल्या तिन्ही सीट त्याबद्दल हा विजय हा या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेचा विजय आहे. त्यामुळे या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करत होतो. निवडणुकीच्या प्रचाराला सामोरे जात असताना लोकांनी आणि जनतेने सर्व जो विकासाच्या मुद्द्यावर जो आमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला कुठेही आम्ही तडा जाऊन देणार नाही. नवीन येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विकास प्रत्येक गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. अलिबाग तालुक्यातील राजकीय पटलावर एक मोठी आणि खळबळजनक घटना घडली आहे. आंबेपूर मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार रसिका केडी यांनी अत्यंत दणदणीत विजय संपादन केला आणि काल शेतकरी कामगार पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात असून त्यांचा अनेक वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला आता पूर्णपणे नेस्तानाबूत झाला आहे. या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार चित्रा पाटील यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे अलिबाग पंचायत समितीच्या 4 महत्त्वाच्या जागांवर शिवसेनेनं आपलं वर्चस्व निर्माण करत भगवा फडकवला आहे. विजयी उमेदवार रसिका केणी यांनी आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय मतदारांच्या विश्वासाला दिलंय. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हा ऐतिहासिक विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला. ताई, काय सांगाल, आज खऱ्या अर्थानं आपल्याला विजय मिळालेला आहे, कसा आनंद आहे? आनंद अश्रू देखील आपले वाहताना आम्ही बघितले, काय सांगाल? हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि सगळी ही राजा केणींची मेहनत आहे. आज इतके वर्ष केलेली मेहनत आज फळाला लागलेली आहे. एक गरीब घराण्यातला मुलगा आज शून्यातून उभा राहून इतक्यापर्यंत पोहोचलेला आणि आज ही सर्वसामान्य जनतेने जी विजयाची माळ माझ्या गळ्यात घातलेली आहे, तो मी सर्व विजय सर्व माझ्या गोरगरीब जनतेला अर्पित करत आहे. ताई, कशा पद्धतीनं विकासाची खात्री द्याल जनतेला? जनतेनं आपल्या ओंजळीमध्ये प्रचंड प्रेम मताच्या रूपाने टाकलेलं आहे. जनतेचा विकासाच्याच मुद्द्यातून मी ही निवडणूक लढवत होते आणि विकास काय असतो हे करून आता तुम्हाला दाखवणारच आहे. सर्व जनतेने हे बघायचंच आहे. वेट अँड वॉच. विकास हा काय असतो. राजा केणी हा एक ब्रँड आहे आणि विकास पुरुष आहे. त्याच्या माध्यमातून नक्कीच विकास आणि विकास आणि विकासच होणार. आमदार महेंद्र दळवी असतील किंवा सत्तेतील पक्षामधून आपल्याला निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल, त्या माध्यमातून विकास स्तोत्र कसा वाढेल? आमदारांचं तर ह्याच्यात खूप मोठं पाठिंबा आम्हाला असतोच नेहमीप्रमाणे आणि आता जिल्हा परिषद मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल असं मला नक्की वाटतं. आमदार निधी प्लस जिल्हा परिषद फंड याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जेवढ्या समस्या, जेवढा विकास करायचा आहे तो करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. 2 वाघिणी जिल्हा परिषद गाजवणार असं देखील आपण सभेत म्हटलं होतं, काय सांगाल? नक्कीच 2 वाघिणी म्हणजे आमच्या मानसीताई दळवी नेहमीच आमच्या प्रेरणास्थान आहेत, माझ्या गुरु आहेत त्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच मी जिल्हा परिषदेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद काय असते हे जाणून घेऊन जिल्हा परिषद मधून माझ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे मी शिकून घेऊन नक्कीच सगळा विकास करणार आहे. भाई, काय सांगाल? आपण जिल्हा प्रमुख आहात आणि शिवसेनेला चांगलं यश मिळताना दिसतंय, काय सांगाल? सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पारड्यात जास्तीत जास्त सीट कशा पडतील आणि ह्याचा जो रिझल्ट आम्ही घेत आहोत, त्यामुळे जिल्ह्यात 1 नंबरला शिवसेना आहे आणि सगळीकडे मतदान चालू, मोजणी चालू असताना सगळीकडे शिवसेनेचे सीट आघाडीवर आहेत. रसिकाताईंना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे, कसं समाधान व्यक्त करताय जनतेचं? आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली सर्वच माझ्या माता, बंधू, भगिनी, गरीब जनतेने जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होती आणि ती घराणेशाही या सामान्य जनतेने उलथवून टाकली. कारण बदल हा अटल होता, त्यामुळे जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि त्यामुळे जनतेचा जो मतदान रूपी आम्हाला जो विजय प्राप्त केला ते सर्व विजयामध्ये सर्व जनतेला आम्ही अर्पण करत आहोत. भाई, जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकेल असं आपण सांगितलं होतं, शिंदे शिवसेना आघाडीवर येईल आणि भगवा फडकेल
असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. कसा निकाल आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि भरतशेठ गोगावले, महेंद्रशेठ थोरवे, महेंद्रशेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमध्ये शिवसेनेचे सत्ता ह्या जिल्हा परिषदेवर येतोय असं चित्र सकाळपासून कॉन्टिन्युअस मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधागड तालुक्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणारा धक्कादायक निकाल दिला. जांभूळपाडा जिल्हा परिषद गटात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा 2931 मतांच्या फरकानं दणदणीत पराभव केला. निलिमा पाटील यांना 7129 मते मिळाली तर शर्मिला बोडके यांनी 10,060 मते मिळवत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला. दुसरीकडे परळी पंचायत समिती गणात शिवसेना उभाटा गटाच्या प्रणिता परदेशी यांनी विजयाची मशाल पेटवली आहे. त्यांनी भाजपच्या सुनंदा सिकंदर यांना 2588 मतांनी पराभूत केलं. या विजयानंतर जांभूळपाडा आणि परळी परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ताई, काय सांगाल? परळी पंचायत समिती गणामधून आपण उमेदवारी करीत होतात आणि दणदणीत विजयी झालेला आहे. सुधागडवासियांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? पहिली मी पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेचा आभार मानेन. त्यांनी मला ही संधी दिली. नक्कीच मी या संधीचा सोना करीन. काय सांगाल? या यशामागे कुणाकुणाचे हात नेमके आहेत? या यशामागे नक्कीच या माझ्या जनतेचा हात आहे. सर्वसामान्य महिलांचा म्हणा, पुरुषांचा म्हणा, सगळ्यांचा हात आहे. जिल्हा परिषद मध्ये देखील अतिशय अटीतटीची चुरशीची निवडणूक झाली, त्यात देखील विजय संपादन केलाय. काय प्रतिक्रिया आहे ताईंनी? दादा, काय सांगाल? कशा पद्धतीचा या विजयाकडे बघता? एकूणच कार्यकर्त्यांची मेहनत, कष्ट आणि आपल्याला देखील आत्मविश्वास होता की दोन्ही जागा निवडून येतील. काय सांगाल? काय प्रतिक्रिया आहे विजयानंतर आपली? साहेब, गेले 2 महिने आम्ही ज्यावेळी आमच्या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये आणि पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत होतो, त्यावेळी ज्या घडामोडी घडत होत्या की उमेदवारांच्या संदर्भात, जो अचानक मध्ये आम्ही जिल्हा परिषदसाठी जो उमेदवार घोषित केला की मानगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आमचे बोडके काका यांच्या मिसेस आम्ही यांना सौभाग्यवतींना उमेदवारी दिली शिवसेनेकडून जिल्हा परिषदची, त्यावेळी सर्व लोकांना असं वाटलं की ही निवडणूक कदाचित फॉर्म मागे घेतला जाईल आणि बिनविरोध केली जाईल. परंतु सुधागडच्या सर्वसामान्य जनतेला या गोष्टीची जाणीव होती की ह्या दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याप्रमाणे ह्या दिल्लीचे हित तख्त राखतो आमचा सुधागड तालुका. त्यामुळे या निवडणुकीला जो रंग देण्यात आला की ह्या म्हणजे धनदांडकांच्या विरोधामध्ये ही लढाई आमची सर्वसामान्य जनतेने ज्या दिवशी हातात घेतली त्या दिवशीच आम्ही सांगितलं की जिल्हा परिषदची ही लढाई आम्ही बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहोत. कशा पद्धतीनं जनतेचा विश्वास येत्या काळामध्ये जिंकाल? विकास कामांमध्ये कशी आघाडी घ्या? आता जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये आता जे निकाल हाती येत आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची घोडदौड ही तुम्हाला आता नक्की दिसत आहे. या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्रशेठ दलवे असतील, आमदार भरतशेठ गोगावले असतील, तसेच आमचे प्रसाददादा भोईर असतील यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची घोडदौड, दोन्ही शिवसेनेची घोडदौड ही या रायगड जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला दिसेल आणि त्यांच्या माध्यमातूनच इथे विकास कामांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं जो 40 वर्षापासून या तालुक्याला वंचित ठेवलं गेलंय, या तालुक्याशी दुजाभाव केला गेले, फक्त उमेदवारा लादायच्या आणि निवडणुका करायच्या, ह्याच्या पलीकडे जर काय केलं नाही तो काम या संदर्भात या पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला विकास काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. दादा, काय सांगाल? जिल्हा परिषद जांभूळपाडा गटामध्ये विजयी झालेले आहात आपण, विजयाचे शिल्पकार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. काय आपली प्रतिक्रिया आहे? नेमकं जनतेचे आभार कसे मानाल? खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे, हा विजयाचा जो उत्सव आहे, हा ह्या सगळ्या जमलेल्या जनतेचा आहे. सर्वसाधारण जनता ही माझ्यासाठी खूप मेहनतीने गेले 15-20 दिवस अतिशय खूप मेहनत करून हा विजय आपण संपादन केलेला आहे. पण हा विजय जो आहे हा सर्व जनतेचा आहे, माझा नसून या जनतेचा आहे. हा दिलेला कौल जनतेने, सुधागडचा कौल आणि आयात केलेला उमेदवार आहे, त्या उमेदवाराला सुधागड वासियांनी धडा शिकवलेला आहे. सुधागड सन्मान समिती असेल, सुधागड स्वाभिमान हे स्लोगन घेऊन आपण जनतेत गेलात आणि त्या स्लोगनला जनतेनं प्रतिसाद चांगला दिला. काय आपली प्रतिक्रिया आहे? सुधागड वासियांनी खरोखर आयात केलेला जो उमेदवार होता त्याच्याकडे न बघता सुधागडची अस्मिता कशी जागी राहील याकडे सगळ्यांनी लक्ष केलं आणि सुधागडकडे बघितलं आणि सुधागडच्या मातीतला उमेदवार निवडून आला आणि आज विजय साजरा करतात. जनतेला कसा न्याय द्याल? श्री
श्रीवर्धन मतदारसंघात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे। राष्ट्रवादीच्या वासंती आणि वैभवी कोमनाक यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला। विशेष म्हणजे श्रीवर्धनमध्ये भारतीय जनता पार्टीने यशस्वी एंट्री केली असून अराठी गणातून भाजप नेते प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे विजयी झाल्या आहेत। दरम्यान बोर्ली गणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुकुमार तोंडलेकर यांनी राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवाराचा अवघ्या 35 मतांनी पराभव करत सर्वांचं लक्ष वेधलंय। बाग मांडला आणि दिघी गणात राष्ट्रवादीच्या अस्मिता चोरगे आणि सचिन कीर यांनी दणदणीत बाजी मारली आहे। तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे प्राबल्य ठळकपणे पाहायला मिळाले असले तरी शिवसेना शिंदे गटानं दिलेली झुंज चर्चेची ठरली आहे। या निकालांमुळे आगामी स्थानिक निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय। रायगड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी बाजी मारली आहे। कर्जत आणि खालापूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीनं सर्वच्या सर्व 6 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। या विजयाचे मुख्य शिल्पकार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे ठरले आहेत। त्यांच्या पत्नी नमिता घारे यांनी जिल्हा परिषद गटातून तब्बल 4650 मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवून दणदणीत विजय संपादन केला। या धक्कादायक निकालामुळे शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून घारे यांनी त्यांना 4 मुंड्याचित केलाय। विजयानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुधाकर घारे यांना कर्जत खालापूरचा धुरंधर आणि आपला लाडका भाऊ म्हणत जोरदार पोस्टरबाजी सुरू केली आहे। रोहा तालुक्यातील घोसाळे जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत शिंदे शिवसेनेच्या उर्वशी उद्देश वाडकर यांनी दणदणीत विजय मिळवला। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पंचरंगी लढतीत वाडकर यांनी राष्ट्रवादीच्या रोहिणी सकपाळ यांना 251 मतांनी पराभूत केलं। या विजयामुळे राजकीय वर्तुळात उर्वशी वाडकर यांची जायंट किलर म्हणून चर्चा होती आहे। जिल्ह्यात महायुतीतच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला, मात्र अखेर जनतेनं आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर आणि विकास कामांवर विश्वास दर्शवला। या विजयाचं श्रेय किंगमेकर ठरलेले उद्देश वाडकर यांना दिला जात आहे। विजयानंतर मतदारांचे आभार मानताना वाडकर यांनी रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला। आज दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मला उमेदवारी दिली आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून लोकांनी मला भरभरून मतदान केलं। त्या प्रत्येक मतदाराचा शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाचं मी मनापासून ऋणी आहे आणि पुढील काम मी अगदी योग्य आणि व्यवस्थित करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। फिरले प्रत्येक ठिकाणी पाणी प्रश्न बिकट आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो योजना आणलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या गोष्टीकडे मी विशेष लक्ष देईन। तर आज अतिशय मनस्वी आनंद होतोय की आपण जर बघितलं तर ही निवडणूक अतिशय ताकदीची निवडणूक होती, परंतु आमचे सगळे शिवसेनेचे जे शिलेदार आहेत, या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत, त्यांनी ही निवडणूक अंगावर घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेनेला घवघवीत यश या ठिकाणी मिळाले आहे। सर्वप्रथम आम्ही सन्माननीय आमचे आमदार, आमचा सर्वांचं एक कार्यसम्राट दमदार आमदार नेतृत्व महेंद्र दळवी साहेब यांचे आम्ही आभारी आहोत, कारण त्यांनी आमच्यावरती हा विश्वास दाखवला आणि ही जी उमेदवारी होती ही आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमच्या पदरात दिली आणि सर्व मतदार बंधू भगिनींचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून ही जी आमची ज्या काही उमेदवार होते यांना भरघोस मताने या ठिकाणी विजय केला, त्यांचं या ठिकाणी पुण्याच्या या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। वर्षानुवर्ष तिथे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी एकत्र सत्ता राहिलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जो विकास काम केला त्या विकास कामाची पोचपावतीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली माझ्या सर्व शिवसैनिकांची भेट आहे। विजयाचे शिल्पकार माझे सर्वच कार्यकर्ते, युवा सेना, महिला आघाडी, सर्व शिवसैनिक आणि सर्वच मतदार या सर्वांचं श्रेयामुळेच मला हा विजय प्राप्त झाला। सर्व विजय आम्ही त्या सर्व लोकांना समर्पित करतो, त्यांचा विजय आहे।
रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शाहिदी दिनानिमित्त हिंददी चादर उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव, मानवता आणि परस्पर सहकार्याचा संदेश देत आश्रमशाळेत प्रभात फेरी काढली। या उपक्रमाचे पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी विशेष कौतुक केले। मुख्याध्यापिका विजया पाटील, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी देशभक्ती, त्याग आणि धर्मस्वातंत्र्याचा संदेश देणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली आहे। गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण करून देत आजच्या पिढीनं त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि मूल्य शिक्षणाची भावना अधिक रूढ झाल्याचं सांगितलं जातं। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघरमध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची सुरुवात अरदासने करण्यात आली असून संत समाजाचे प्रधान ज्ञानी हरनाम सिंगजी यांच्या हस्ते खारघरमधील ओबे मैदानावर हा विधी संपन्न झाला। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीला कोकण आयुक्त, पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र सोहळा असून संपूर्ण देशाचं लक्ष या भव्य कार्यक्रमाकडे लागलं आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।